भारत पाकिस्तान सीमेवर वाढत असलेल्या तणावाचे पडसाद आता मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही उमटू लागलेले आहेत। रविवारपासून मंदिरामध्ये भाविक नारळ आणि हार घेऊन जाऊ शकत नाही। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहे। या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहू शकता। बरेचसे 100हून अधिक स्टॉल या ठिकाणी हार आणि नारळाचे आहेत। पण भारत पाकिस्तान सीमेवर ज्या पद्धतीचं तणाव सध्या आपल्याला पाहायला मिळतंय, स्ट्राईक होत आहेत, याचे थेट परिणाम जे आहेत ते सध्या मुंबईत ठिकठिकाणी मंदिरांवर देखील उमटताना पाहायला मिळतात। आणि आपण थेट इथल्या दुकानदारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही हार नारळ या ठिकाणी विकताय, पण आता रविवारपासून हे विकता येणार नाहीये। सुरक्षेचं कारण देण्यात येत आहे, कारण नारळ डिटेक्ट होत नाही। हारमध्ये पण कुणी काही ठेवून काही घातपात घडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। तुम्हाला देखील नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का आणि काही सांगण्यात आलंय का? नाही, आमच्यावर नियमावली पोचलेली आहे। जसं आम्हाला सर्व मंदिराच्या ट्रस्टी लोकांनी समजून सांगितलेलं आहे या गोष्टी अशा असं आहे, त्या कारणाने सुरक्षेच्या कारणाने आम्ही बंद ठेवू नये, त्यांना आम्ही कोऑपरेट करायला तयार आहे त्या गोष्टी। सोमवारपासून नारळ आणि हार विकता येणार नाहीत, नुकसान आहे खरं तर तुमचं, पण हे नुकसान बेअर करणार तुम्ही? नुकसान तर सर, पहिला आता देश महत्त्वाचा आहे। जे घातपात मोठं होण्यापेक्षा जरा जरा काही दिवस सहन केलं तर काही हरकत नाही। नक्कीच काही ग्राहक सुद्धा या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। हा, काय नाव आहे तुमचं? श्रुती। श्रुतीजी, आपण पाहतोय की भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, आता बाप्पाला हार आणि नारळ घेऊन जाता येणार नाही, सुरक्षेचं कारण दिलं जात आहे। भक्तांची नेमकी काय भावना आहे या सगळ्या संदर्भातली? बाप्पाला हार नारळ दिलंच पाहिजे असं काही नाही, मनापासून हात जोडून नमस्कार केला तरी चालतो। आणि तणाव आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सुरक्षेची, तर आपण ती नीट पार पाडली पाहिजे। नक्कीच भक्तांनी पण आपली भूमिका भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि सोमवारपासून म्हणजे रविवारपासूनच हा नियम खरं तर लागू होईल आणि सोमवारपासून याची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये हार आणि नारळ प्रतिबंधित केले जाणार आहे। भक्तांना केवळ एक जास्वंदाचं फूल आणि 5 दुर्वा या ठिकाणी घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे। मिठाईवर सुद्धा बंदी घालण्यात येणार आहे, कारण मिठाईतून सुद्धा विषबाधा होऊ शकते आणि त्यामुळे नवी नियमावली जाहीर झालेली आहे आणि भक्तांनी याचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, असं सुद्धा मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।